इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या अब्दुल्लाट येथील स्वप्नील कांबळे आणि मोहिनी कांबळे यांचा काही दिवसांपूर्वी विवाह सोहळा थाटामाटात झाला होता। या दाम्पत्यानं काल शहरातील शुभम डायनिंग हॉटेल इथं आपल्या जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराला आमंत्रण दिलं होतं। या कार्यक्रमात 75 लोकांना जेवण दिलं होतं। दुपारी 1च्या सुमारास जेवण करून सर्वजण घरी परतल्यानंतर सायंकाळी 6 नंतर यातील काही नातेवाईक आणि मित्रपरिवाराला जुलाब उलट्यांचा त्रास सुरू झाला। यातील काही जणांना तातडीनं इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काही नातेवाईक कर्नाटकातून आले होते, त्यांना सुद्धा या जेवणातून विषबाधा झाली असून ते कर्नाटकातील रुग्णालयात उपचार घेत आहेत। या घटनेत एकूण 60 जणांना विषबाधा झाली आहे। याची तक्रार नातेवाईकांनी अन्न भेसळ प्रतिबंधक खात्याकडे केली असून या खात्यातील अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील सर्व पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत।